कोण होता सर? काय नाव होतं त्याचं? नाव नाही माहित, पण पिळदार शरीरयष्टीचा होता. त्याच्या दंडावर महादेवाच्या रुद्राक्षाची माळ बांधली होती. दिसत तर सच्च्या महादेवाचा भक्तासारखाच होता, पण वागणुकीने तर राक्षस होता, राक्षस. कुरळे केस, दाढी मिशीवाला. 5 फुटाचा राक्षस 10 माणसांना सुद्धा आवरला नाही. बरं सर, प्लीज मला त्या मुलाचा पत्ता देता का? जरा अर्जंट आहे मला. अहो, आता मी कामात आहे, थोडा वेळ थांबा. अहो, ही सगळी अवस्था आहे ना त्या माणसानेच केली आहे. हे बघा, हे आधी मी आवरतो, मग देतो तुम्हाला. सर ऐका ना, मला लवकरात लवकर ही माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. हवं तर माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजा, पण प्लीज प्लीज मला माहिती द्या त्या मुलाची. सर प्लीज ऐका ना. ठीक आहे, आजचा दिवसच खराब आहे. काय आहे बाई, हीच आहे ना ती फाईल? थँक्यू सो मच सर. नाव नाही माहित, पण पिळदार शरीरयष्टीचा होता. त्याच्या दंडावर महादेवाच्या रुद्राक्षाची माळ बांधली होती. दिसत तर सच्च्या महादेवाचा भक्तासारखाच होता, पण वागणुकीने तर राक्षस होता, राक्षस. कुरळे केस, दाढी मिशीवाला. 5 फुटाचा राक्षस 10 माणसांना सुद्धा आवरला नाही. तर माणसाने केलेलं वर्णन तर शिवाशी मिळतं जुळतं होतं. मग शिवा इथे आला असेल का? पण तो इथे काय येईल? शिवाला रुद्राचा पत्ता हवा असेल का? त्याला फोन करूनच विचारते. व्हिडिओ कॉलच करते. आता ही कशाला कॉल करते? हा, हॅलो शिवा. हा शक्ती, बोल ना. कुठे आहेस तू? ते तुला बोललो होतं ना मगाशी, आपल्याला जरा एकांत पाहिजे, तर तिथे झालो. जरा 5 मिनिटात पोचेन देवळामध्ये. अरे शिवा ऐक ना तू. बरं चल, आपण नंतर बोलू का? हा, निघालो की करतो कॉल आपण तुला. गिरीपूर आरोग्य केंद्र म्हणजे शिवा याच गावात आहे? पण तो या गावात काय करतोय इतक्या लांब? फोन करून विचारते त्याला. फोन नको, आरोग्य केंद्रात जाऊनच विचारते. घर तर हेच दिसते त्या मुलाचं. आता ती पेटी पण इथेच कुठेतरी असणार. अगं रुद्र आज सहलीला गेलाच नाही. सकाळपासून त्याला म्हणत होते जा जा, ऐकतच नाही.
श्रावणी सोमवार आहे ना आज. त्याच्या भोलेनाथा पुढे त्याला काही दिसत नाही. कावेरी, तुला मी नंतर कॉल करते. हा, कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? रुद्र. रुद्र? कोण तुम्ही? माझ्या रुद्राकडे काय काम आहे तुमचं? आपण त्याची आई आहे काय? हो. मी त्याला शाळेत घेऊन जायला आलोय सहलीसाठी. असं होय. सकाळपासून मी त्याला म्हणतेय सहलीसाठी जा जा, पण तो जायलाच तयार नाहीये. असं कसा तयार नाही? हा, कुठे आहे? कुठे तो? बोलव त्याला, आपण समजवतो त्याला बरोबर. कुठे? अहो, पण कोण तुम्ही? तुम्हाला याच्या आधी शाळेत कधी पाहिलं नाही. आपण त्याच्या शाळेमध्ये मी पीटी शारीरिक शिक्षण ते मी शिकवतो. कुठे आहे रुद्र? सांगा, मी त्याला समजवतो. हा, रुद्र, ए रुद्र, रुद्र. अहो, तो घरात नाहीये. घरात नाही? कुठे गेला तो? महादेवाच्या देवळात. आज श्रावणी सोमवार आहे ना, महादेवाला अभिषेक करायला गेलाय. अच्छा, महादेवाच्या देवळात. तिथेच गाठतो आता त्याला. हा, भेटतो आता त्याला तिथेच. चला. अहो, माझ्या रुद्रासाठी तुम्ही एवढं का करत आहात? एक रुद्र सहलीला नाही आला तर काय बिघडणार आहे का? खूप काही. शाळेची निसर्ग सहल आहे ना, त्यामुळे सगळ्या मुलांना सहलीचा आनंद अनुभव घेता यावा अशी शाळेची इच्छा आहे. त्यात तुमचा मुलगा खूप हुशार आहे. त्याचं काही नुकसान नको व्हायला ना, म्हणून मी स्वतः त्याला घ्यायला आलो. जातो, महादेवाच्या मंदिरातूनच उचल. भेटतो त्याला. मगाची शिवाला जेव्हा व्हिडिओ कॉल केला तेव्हा शिवा इथेच होता. कुठे गेला असेल? इकडे जवळच्या कुठल्या तरी मंदिरात गेला असेल. जाऊ दे, आता या क्षणी रुद्राचा पत्ता महत्वाचा आहे. त्याला शोधणं गरजेचं आहे. ही शक्ती इकडे काय करते? आपल्या मागावर होती की काय? शक्ती इकडे काय करते? आपला पाठलाग तर नव्हती करत, मग त्या दिशेने कशाला गेली असेल? म्हणजे शक्ती पण त्याच मुलाला शोधायला इथे आली. ही कशाला कॉल करते? हिला पण ना धीर करवत नाही. हा बोला.
शिवा, तो मुलगा सापडला? आणि ती पेटी सापडली का? पेटी नाही मिळाली, पण त्या मुलाचा ठिकाणा लागलाय. ह? त्याचंच काम तमाम करायला चाललो आपण. वा वा, गुड. हे बघ, पण आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस. लगेचच जा आणि त्या मुलाचा गळा चीर. जा. सगळं करणारे आपण, फक्त शक्तीने मध्ये येऊन घोळ नको घालायला म्हणजे झालं. ती कशाला येईल? तिला माहीतच नाही याबद्दल. नाही, नंतर जेव्हा तिला कळेल की हा सगळा कांड तूच केलायस, तेव्हा मात्र तिला धक्का बसेल. धक्का आपल्याला बसलाय त्या शक्तीला इथे या गावात बघून. काय बोलतोस तू हे? अरे मूर्ख, ती शक्ती तिकडे कशी काय पोहोचली? आताच बघितलं आपण तिला. समजत नाही ती इथे कशासाठी आली. कदाचित ती पण त्या पेटीच्या शोधात तर आली नसेल ना. अरे ती तुझा पाठलाग करत होती ना? हा, तिला कळलं नाही ना? पण मुळात मला हे कळत नाहीये, तिला कसं काय कळालं तू कुठे चाललेस ते? हे गाप, ती आपला पाठलाग करत आलेली नाही, आपल्याला माहितीये. आपल्याला असं वाटतं ती पण इथे पेटीच्या शोधात आलेली आहे. पेटीच्या शोधात? अरे पण तिला पेटीचा पत्ता कुठून सापडला? ती आधी शक्ती तिला पावली मदत करत असते, विसरली का तू? हे ऐक शिवा, ती तिथे पोहोचण्याआधी, मुलापर्यंत पोहोचण्याआधी आणि पेटीपर्यंत पोहोचण्याआधी तू तिथे जाऊन पोहोच. त्या मुलाला मारायचं आणि ती पेटी तुझ्या हातातच लागली पाहिजे. जा लवकर जा. आलं का ध्यानात? हे ठेव. ए, मला बोलू नकोस तू. मला प्रेस, ती पेटी शक्तीच्या हाती लागता कामा नाही. हा, तर अनर्थ होईल. अनर्थ होईल, मी तुम्हाला सांगते. तू काळजी करू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस, पॉझिटिव्ह विचार कर. नाही, जोपर्यंत शिवा ती पेटी इथे घेऊन येते ना, तर माझा जीव शांत बसणार नाहीये. बा चेटकोबा, मदत कर त्याला.
गुरुजी रुद्र बाळा आलास? ये ये ये. अरे कधीपासून वाट पाहत होतो तुझी. शिवाभिषेक आज तुझ्या हातूनच करायचा आहे. जा पटकन हातपाय धुवून ये. हो आलंच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कोणी आहे का आत? हो आले आले. कोण तुम्ही? रुद्र आहे का? मला रुद्रला भेटायचं होतं. तो आहे का आत? तुम्ही पण रुद्राच्या शाळेतून आला आहात का? शाळा? नाही नाही, शाळेतून नाही आले मी. मला फक्त रुद्राला भेटायचं होतं. तुमचा रुद्र महाशिवरात्रीच्या दिवशी झालाय ना? हो, पण काय झालं? नाही नाही, काही झालं नाहीये ताई, पण मला त्याला भेटायचं होतं. तुम्हाला पण? मला पण म्हणजे? अहो मगाशीच एक सर आले होते रुद्राच्या शाळेतून, स्वतःहून त्याला सहलीला नेण्यासाठी. मला सांगा, असं कोण येतं का विद्यार्थ्यांच्या घरी? पण ते सर आले होते आणि आता तुम्ही आलात. सर आले होते? कोण सर? काय नाव होतं त्यांचं? नाव नाही माहिती. बरं, दिसायला कसे होते, म्हणजे काही वर्णन करू शकता तुम्ही? गव्हाळ वर्णाचे होते, केस थोडे कुरळे होते आणि हाफ हाताचा शर्ट घातलेला, पायात बूट. काही गडबड आहे का? नाही नाही ताई, काही गडबड नाहीये. बरं ऐका ना, मला ना रुद्राला भेटायचं आहे. त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही प्लीज त्याला बोलवता का? तुम्ही ती पेटी न्यायला आला आहात का? हो, पण तुम्हाला कसं कळलं? रुद्राने सांगितलं होतं की पेटी न्यायला कोणीतरी येईल म्हणून. ती पेटी ज्याची आहे ती व्यक्ती स्वतःहून पेटी न्यायला येईल. ताई तुम्ही रुद्राला बोलवता का? मला त्याच्याकडून ती पेटी हवी आहे. अहो रुद्र तर पेटी घेऊन महादेवाच्या मंदिरात गेलाय. आज अभिषेक आहे ना महादेवाचा. मंदिरात गेलाय? कुठे आहे ते मंदिर? इथून उजव्या हाताला वळा. हा, समोर एक चौक आहे, त्या चौकातून डाव्या साईडला गेले की मंदिर दिसेल तुम्हाला. बरं बरं ठीक आहे. थँक्यू सो मच ताई. मी निघते. चहा घेऊन जा ना. नाही नको, मला उशीर होतोय. थँक्यू. रुद्राला भेटायला शाळेतून सर आले होते, पण ते नक्की शाळेतूनच आले असतील ना? माझं मन असं घाबरल्यासारखं का होतंय? त्या माणसाला ती पेटी हवी असेल का? काही कळत नाहीये. शिवा पण याच गावात आला होता एकांत शोधायला, आणि तो सुद्धा मंदिरात जाणार होता. शिवा त्याच मंदिरात गेला असेल का? त्याला फोन करून बघते. कॉल का नाही उचलत आहे हा? जाऊ दे, मी पण एवढा काय विचार करते. भक्तीत तल्लीन झाला असेल तो. आधी त्या रुद्राला भेटणं गरजेचं आहे.
पण मी त्या रुद्राला ओळखणार कसं? आता जे काही आहे ते तिकडे जाऊन बघते. अनास ये बैस. काय रे, ही पेटी कुणाची? माझीच आहे. बरं, हात जोड. ओम नमः शिवाय. पळीने हातामध्ये पाणी घ्यायचं, स्वतःला शुद्ध करून घ्यायचं. ओम शुद्धे नमः. आता जलाभिषेक कर. रुद्र, तयार राहा, तुझा काळ जवळ आलाय. पेटी मिळवण्यासाठी हे सगळं करावंच लागणार. चल शिवा, आज चल.